कासार सिरसीत हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल, वन अधिनियमाचा भंग करून पर्यावरणाची केली राख रांगोळी. दोषींना शिक्षा नसेल तर नागपूर वनावनात उपोषण निश्चित. सिरसी उमरगा मार्गावरील वृक्षतोड प्रकरण गाजणार. वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा. जनतेचा आक्रोश. वनविभागच बनला वृक्षांचा शत्रू. निलंगा प्रतिनिधी. निलंगा तालुक्यातील कासार सिरसी गावात पेट्रोल पंपाजवळून सिरसी बसस्टँड मार्गे धाराशिव जिल्हा हद्दपर्यंतच्या रस्त्यालगत असलेली हजारो हिरवीगार झाडे कापली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सदर वृक्षतोड वन अधिनियम 1927 व संरक्षण कायद्यातील तरतुदींना डावलून झाल्याचे उघडकीस आले असून संबंधित घटनेचा व्हिडिओ पुराव्यासह तक्रार प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे. तक्रार करणारे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी पाशा मियां यांनी सदर प्रकाराविरोधात सदर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने ही तक्रार सादर करताना म्हटले आहे की दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई न झाल्यास नागपूर वन विभाग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुख्य मुद्दे: पर्यावरणाची घातक तडजोड, रस्त्यालगतची प्रौढ वृक्षसंपदा जमीनदोस्त, परवानगी विना वृक्षतोड, कुठलीही स्पष्ट परवानगी न घेता किंवा कमी झाडाची परवानगी घेऊन अधिक झाडांची बेकायदेशीर कत्तल, ठोस पुरावे, GPS लोकेशन सहित व्हिडिओ आणि तोडलेली झाडे भरलेले ट्रक TS 05 UP 0266 व KA 25079995 या 2 ट्रकमध्ये तोडलेली झाडे भरून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ, पुरावे उपलब्ध. जबाबदार कोण? कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? कोण फील्डवर उपस्थित होते? वाहतूक की व्यवहार? झाडे कशासाठी तोडली गेली याचा स्पष्ट खुलासा नाही. पर्यावरण पुनर्बांधणीचा अहवाल गायब. तोडलेल्या झाडांच्या बदलीत किती झाडे लावली गेली? संपूर्ण चौकशी व मागण्या. घटनास्थळी पाहणी करून झाडांची संख्या, वय, प्रजाती यांचा तपशीलवार अहवाल सादर करावा. झाडे तोडण्याची परवानगी कोणी, कोणत्या आधारावर दिली? संबंधित निविदा, लाकूड वाहतुकीचा रेकॉर्ड, विक्री आणि महसूल रेकॉर्ड तपासावा. वनविभाग अधिकारी फील्डवर होते का? त्यांची जबाबदारी निश्चित करावी. झाडांमुळे वाहतूक अडथळा कसा निर्माण होत होता याचे स्पष्टीकरण. वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षारोपणाचे नियोजन व त्याची अंमलबजावणीचा अहवाल. वनविभाग गप्प का? कोण करतंय पर्यावरणाचा खून? हा प्रकार निरंतर सुरू असलेला भ्रष्ट वृत्तींचा असून गंभीर नमुना असून या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची सहभागिता किंवा दुर्लक्ष असल्याचा ठाम संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर हा विषय राज्यव्यापी आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार झोपली की मूकसंमती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांना ही तक्रार पोहोचवण्यात येणार असून यंत्रणा अजूनही गप्प आहे. पर्यावरण रक्षणाच्या नावावर सभा घेणारेच आज वृक्षतोडीचे मौन समर्थन करताना दिसत आहेत. ही बाब लोकशाहीच्या आरोग्यास अत्यंत घातक ठरते. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ सर्वसामान्यांनी, पर्यावरण प्रेमींनी आणि सामाजिक संघटनांनी पुढे यावे असे आवाहन तक्रारकर्त्यांनी केले आहे.